ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोगरपाडा नजीक खाडी किनारी 260 मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे. कन्व्हेन्शन सेंटर, शॉपिंग मॉल, कार्यालय इत्यादींचा त्या क्षेत्रामध्ये विकास होणार आहे. यांसारख्या शहराच्या दृष्टिकोनाने आवश्यक असलेले प्रास्ताविक प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होतील आणि नियोजन करण्याची सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या प्रेक्षक गॅलरी आणि कन्व्हेन्शन सेंटर, कोलशेत येथील टाउन पार्क, कळव्यातील यशवंतराव साळवी तरण तलावाची नव्याने बांधणी, कारेगाव येथे प्रस्तावित नवीन नाट्यगृह इत्यादी प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा या बैठकीदरम्यान घेण्यात आला. या बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार जितेंद्र आव्हाड, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, माजी नगरसेवक गोपाळ लांडगे, राम रेपाळे, रमाकांत मडवी, नजीम मुल्ला तसेच जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी येथे उपस्थित होते. मोगरपाडा येथे 260 मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी, कन्व्हेन्शन सेंटर, हॉटेल, गोल्फ कोर्स, मॉल, कार्यालय, कलादालने असा सुमारे 8,000 कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी लागणारी एकूण जागा, त्यापैकी ताब्यातील जागा इत्यादी स्थितीची माहिती आजच्या बैठकीत देण्यात आली. हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे व्यवहार्य झाला पाहिजे, त्याप्रमाणे त्याची आखणी करावी, स्थानिक गरजा काय आहे त्याचा अभ्यास केला जावा, अशा सूचना यावेळी श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.